भाऊ, आपण गेल्या 40 वर्षापासून वकिली व्यवसायामध्ये आहात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुम्ही आहात आणि सध्या शिवसेनेचे लातूर जिल्हा ते तुम्ही हे आहात जिल्हाध्यक्ष. तर परवा नार्वेकर साहेबांनी जे विधानसभेचा जो निकाल दिला त्या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय? या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. आणि मग अनेक पक्ष या लोकशाही मार्गाने या ठिकाणी आपला पक्ष चालवत असतात. आपली भूमिका लोकांना समजावून सांगून, आपल्या पक्षाची भूमिका सांगून लोकांकडनं आपली मतं घेणं आणि बोलल्याप्रमाणे वागणं याला म्हणतात पक्षकाम. आता पक्ष म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं. पूर्वी मी जेव्हा राजकारणात आलो सुरुवातीला 2 रुपयाला सभासद फीस द्यायची, 2 रुपये. आणि जो कार्यकर्ता 2 रुपयानं गोळा करायचा आणि 100 कार्यकर्ते करायचा त्याला क्रियाशील सदस्य म्हणलं जायचं. क्रियाशील सदस्याचे जेवढे होतील त्याच्यातून शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुकाध्यक्षातून जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्षातून प्रदेशाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षातून राष्ट्रीय अध्यक्ष असं निवडलं जायचं पक्षाचं. पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब गेल्यापासून 2002ला शेवटची महाबळेश्वर इथं मी साक्षीदार आहे. महाबळेश्वर इथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली ज्यामध्ये उद्धव साहेबांना कार्याध्यक्ष म्हणून निवडलं. त्यानंतर पुन्हा कधी बैठक घेतली? हुकुमशाही मार्गानं पक्ष चालवणं, लोकशाही खंडित करणं, रात्रीतून कुणालाही जिल्हाध्यक्ष नेमणं, रात्रीतून कुणालाही काढणं, रात्रीतून कुणालाही तिकीट देणं. इथलं सचिन देशमुखाला दिलेलं लातूर ग्रामीणचं आपण तिकीट उदाहरण आहे लातूरसाठी. म्हणजे आज रात्री असलेला माणूस उद्या त्याला एखाद्या व्यक्तीला लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या पक्षामधून एखाद्याला काढायचं असेल तर त्याला आधी कारणे द्यावं, नोटीस दाखवावी आणि मग त्यानं का दिलं. आता हे जे लोक लोकशाही मार्गाने आमदार झाले, निवडून आले लोकातून, त्यापैकी 50 पैकी 40-52 लोकांपैकी 40 लोकांनी असं ठरवलं की लोकशाही मार्गानं की तुम्ही हुकुमशाही मार्गाने चालता. आपण निवडून आलो मोदीचे फोटो लावून, भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून लोकांना मतं मागितली आणि जेव्हा राज्य करायची वेळ आली, आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं, स्वतःच्या पोराला मुख्यमंत्री करायचं, शिवसेनेला मिळणारी 16-17 खाती सोडून 12 खात्यावर तडजोड करायची, शिवसेनेची माती करून स्वतःचं कुटुंबाचं कल्याण करून घेण्याचा विचार जो उद्धव साहेबांनी ज्या दिवशी डोक्यात घेतला त्या दिवशी शिवसेना संपली. आणि हे मी तेव्हाही सांगितलं होतं, आजही सांगतो. आणि म्हणून नार्वेकरांनी मेजॉरिटी कॅरीज द लॉ हा कायदा आहे. मेजॉरिटी कुणाकडे आहे? शिंदे साहेबांकडे. शिंदे साहेबांनी सांगितलं हे चुकीचं चाललंय आपलं. त्या हसन मुश्रीफ सोबत आम्ही बसायचं का? त्या नवाब मलिक संघ आम्ही बसायचं का? त्या छगन भुजबळ सोबत आम्ही बसायचं का? त्यामुळे चाललेलं हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी बाळासाहेबाच्या विचाराला, अहो मला सांगा, स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असतं तर 1995ला सरकार आलं होतं ना मनोहर जोशी करायच्या ऐवजी तेव्हा 36 वर्ष वय आहे. कुणाचं? उद्धव ठाकरेचं. मला आठवते 36-37 वर्ष वय आहे. केले असते ना पोराला त्यांनी. तुम्ही तर 30व्या वर्षी पोराला केलं मंत्री, ती पण कॅबिनेट. म्हणजे हे पक्ष लोकशाहीच्या नावाखाली कुटुंब पोचण्याचं काम उद्धव ठाकरे करत होते. त्यांचे एक कंपू होता सुभाष देसाई, हा राऊत, विनायक राऊत, अनिल परब, हे 5-6 जणांनी मिळून उद्धव साहेबांचं या ठिकाणी खच्चीकरण केलं आणि त्यामुळे तो पक्ष नव्हता. लोकातून निवडून आलेल्या आमदारांनी 40च्या मेजॉरिटीनं एकनाथ शिंदे साहेबांची केलेली निवड ही कायद्यानं वैध आहे. आणि उद्धव साहेबांनी पक्ष जो रेकॉर्डवरच ठेवला, प्रत्यक्षात पक्ष न चालवता घराणेशाही चालवली, त्याचे ते परिणाम झालेल्या निकालातून सगळ्या घराणेशाहीवर पक्ष चालवणाऱ्या लोकांनी याच्यातून धडा घ्यावा. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, दिलीप देशमुख, अमित देशमुख, रोहित देशमुख, शरद पवार, सुप्रिया सुळे, जे स्वतःच्या खानदानासाठी चालवाले त्या सर्व पक्षीय लोकांनी याच्यातून धडा घ्यावा आणि जनतेसाठी चालावं. म्हणून मी अभिनंदन करेन ह्यांचं, नार्वेकर साहेबांचं, की त्यांनी सभापती साहेबांनी अत्यंत सुंदर निकाल देऊन लोकशाहीमध्ये या घराणेशाहीनं पक्ष चालवण्यात लोकांच्या डोळ्यात चंदनीत अंजन घातलेलं आहे. म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. झालेला निकाल हा कायद्यानं योग्यच आहे.
कुणाला काय ओरडायचे ते ओढू द्या, रडायचे ते रडू द्या, बोट मोडायचे ते मोडू द्या. लोकशाहीमध्ये जे गरजेचं होतं ते झालेलं आहे, लोकशाही मार्गानं झालं. जय महाराष्ट्र. भाऊ, ते प्रवक्ते संजय राऊत तर बेफाम आरोप करीत सुटले. खरं सांग का, खरंच मला वाटते राऊत साहेबाचं एकदा मानसिक संतुलन गेले. त्या माणसाला तपासून बघावं कुणाबद्दल काय न्यायव्यवस्थेने ते विकत गेले, त्यांना पैसे घेतले. दुर्योधनाला सगळे दुर्योधनच दिसायचे, धर्मराजाला सगळेच धर्मराज दिसायचे, त्यांनी दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणून. तो एवढा विकृत माणूस आहे. खरं सांग का, प्रामाणिकपणे सांगतो, उद्धव ठाकरे राजकारणी माणूस, एक सज्जन माणूस आहे. राऊत साहेब, देसाई साहेब, परब साहेब या सगळ्यांनी मिळून त्यांना येड्यात काढून स्वतःचे घर भरलेले आणि पक्षाचं वाटवं केलं. ह्या चौघांनी पक्ष मोडून काढला, जो बाळासाहेबांनी एवढ्या तळमळीने उभा केला होता. मराठी माणसाला इज्जत दिली होती. खेड्यापाड्यातल्या पोरांना मी सरकारमध्ये आणलो. तळागाळातली सुभाष सामनेसारखी, खैरेसारखी, कल्पना नररेसारखी, दिनकर मानेसारखी, ज्ञानेश्वर पाटलासारखी तळागाळातली माणसं महाराष्ट्रामध्ये घेतली, ज्या बाळासाहेबांनी उभा केलेली शिवसेना बाप मुख्यमंत्री आणि पोरग मंत्री होण्याच्या नादात मोडून काढली. हे त्याचं अत्यंत दुर्दैवानं सांगता, याचं मला फार वाईट. मला उद्धव साहेब हरले, मी जिंकलो हे सांगताना सुद्धा दुःख होतं, हे मी स्पष्ट बोलतो. मी एक जुना शिवसैनिक आहे, निष्ठावान आहे. उद्धव साहेब हरले आणि आम्ही जिंकलो हे म्हणायला सुद्धा मला दुःख होतंय. जे झालं ते वाईट झालं, एवढं मी. धन्यवाद भाऊ.